हॅलो नमस्कार. मी आता सांबार करते आणि आता सांबाराला मी फोडणी दिली आहे आणि त्याच्यात कांदा, टोमॅटो, वांगं, शिमला मिरची, गाजर आणि कढीपत्ता असं घातलं आहे आणि आता ह्या भाज्या मी जरा व्यवस्थित शिजवून घेणार आहे. आता ही डाळ मी व्यवस्थित शिजवून घेतली आहे. त्याच्यामध्ये मी तिखट, लाल तिखट, धने पूड, नंतर सांबार मसाला, पावभाजी मसाला, मीठ चवीपुरतं आणि थोडीशी साखर आणि लिंबू पिळलं आणि आता हे व्यवस्थित मिसळून घेणार आहे. हॅलो, आता हे सांबार झालेलं आहे आणि हे अगदी व्यवस्थित उकळायचं, खूप उकळी द्यायची त्याला. आणि मग नंतर उकळल्यानंतर ना कोथिंबीर पण वरनं पेरली मी आत्ता आणि खूप उकळलं ना की मग सांबार तुमचं तयार आहे. आणि मग नंतर त्याची चव घेऊन बघायची थोडी, त्याच्यात जे काय तिखट, मीठ, लिंबू, साखर जे काय कमी असेल तर ते परत घालायचं आणि फोडणी जर कमी वाटली ना तर वरनं फोडणी पण द्यायची. तर हे म्हणजे वरनं फोडणी दिली ना की आणखीनच जास्ती चांगलं लागतं आणि फोडणी करताना जरा थोडं जास्ती तेल वापरा, त्यामुळे मग ते जास्ती चांगलं होतं सांबार. आणि तुमच्या आवडत्या सगळ्या भाज्या टाका त्याच्यात. आणि आता आज आमच्याकडे इडली सांबार आणि ओल्या नारळाची चटणी असा बेत आहे आणि थंडी प्रचंड आहे इथे, त्यामुळे ते गरम गरम घशाला बरं वाटतं ना, त्यामुळे मग आज इडली सांबाराचा बेत केला आहे. तर तुम्ही कसं करता सांबार कमेंटमध्ये नक्की कळवा मला. आणि आता परत ओल्या नारळाची चटणी मी वेगळ्या याच्यामध्ये दाखवेन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.